जो बोध आहे, जो वेद साक्षात, तोच्या माध्यमातून बुद्धीमध्ये प्रस्थापित करण्याचा मोठा प्रयत्न म्हणजे अध्ययन, श्रवण, भक्ती. आत्मचिंतनाचा पाठ म्हणतात, अज्ञानचा पाठ म्हणतात त्याला. तिथं अज्ञान भस्म करायचं, ज्ञान प्रगट करायचं, बुद्धीला आपलं रूप भोगायला लावायचं. ते आपल्या आपल्या स्थानी राहते, देहस्थानी नाही राहत बुद्धी. त्याचं ना ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाची खूण आहे की इंद्रिय शिथिल होतात, स्तब्ध होतात, मन संपून जात आणि वृत्ती बाधित होते, जगत व्यावृत्त होता, सर्व प्रगट होता, मन पांडुरंग होता, अज्ञान संपून जात, ब्रह्मज्ञान प्रवहित होत आणि मी कोण याची जाणीव सतत राहते. मी देह आहे हा विद्येचा कलंक आहे, अज्ञानाचा आविष्कार आहे आणि हे जगताचा जो दिसण्याचा ब्रह्मचर्य पसारा आहे तो वृत्तीतून संपल्या जातो, वृत्ती तर फेकून देते. ब्रह्माची उत्पन्न झालेली पदार्थ वृत्ती ग्रहण करत नाही. ते ब्रह्मज्ञानाची स्थिती असते, ते ब्रह्मज्ञानाची ताकद असते की ब्रह्मज्ञान पदार्थाचा परित्याग करणारा अंतःकरण ब्रह्मस्वरूपात विलीन असताना अधिष्ठानाच्या शक्तीनं आणि साधूच्या भक्तीनं, वेदाच्या अध्ययनानं जेव्हा मन बुद्धी सावध होती आणि लिंग देह संपून जातो आणि स्थूल देह तर बाधित होतो, कारण देहाचा नाश होतो, महाकारण प्रकाशित होत, ब्रह्मस्वरूप प्रगट होत, तेव्हा चारी देहाचा निराश करून आपलं पद आपल्याला पाहता येतं, तिथे राहता येतं. बुद्धी तिथं विलीन होती, आत्मसाक्षात्कार करून घेते, सोमध्ये अभिन्न होती, जगताची भिन्नता निघून जाते आणि वृत्ती निरामय होती. आपलं सुख आपल्याला पाहता येतं, नाम भोगता येतं. देह सुख, ब्रह्म वृत्ती सुख हे संपून जातं, मुळातून नाश होतं. आत्मप्रकाशानं हे घडतं, वेदांताचं नातं जडतं, गुरुची भक्ती होती आणि त्यांची सेवा पण थोडीफार करावी लागते, तर गुरु प्रसन्न होतात आणि तुमचा अज्ञानाचा नाश करून ब्रह्मज्ञान तुमच्या बुद्धीच्या हातात देतात. तुम्हाला ब्रह्मस्वराज्य प्राप्त करून सुखामध्ये आणून ठेवतात, दुःख तुमचा नाश करतात, अविद्येचा नायनाट करतात आणि देहभाव संपून टाकतात. गीतेचं फल तुम्हाला बघता येतं, ओवीचं ज्ञान तुमच्या हृदयात राहतं आणि तुम्ही स्वतःला स्वतः पाहू शकतात. जगताचं पाहणं बंद होतं, खोटं पाहणं नष्ट होतं, खऱ्याची सुरुवात होती, वृत्ती बाजूला जाते, ब्रह्मस्वरूपाची खरी स्थिती त्याला म्हणायच्या ब्राह्मी स्थिती, ब्रह्मवेत्ता कर्ण दिले. अज्ञान समाप्तीसाठी हे मन दिले आणि साधूच्या संगतीसाठी हा जन्म दिलाय. भगवंताच्या प्राप्तीसाठी श्वास दिले आणि आपल्या अनुभूती भोगण्यासाठी वेद आलाय. बुद्धीला भ्रम आहे, बुद्धी देहात आहे, अपपुण्याच्या आणि कर्मामध्ये विघरून गेली आहे. कर्माला धारण करणारी बुद्धी आणि कर्मातून बाहेर येणारी बुद्धी अलग अलग टोक आहे. जमीन आणि आत्मा जेव्हा कर्माच्या सोबत असती तेव्हा ती पाप पुण्य उत्पन्न करते आणि ते अंतःकरण दूषित असतं आणि त्या अंतःकरणात भेद उत्पन्न असतो, अभेदाचा पत्ता नसतो आणि मन फसलेलं असतं, बुद्धी मलिन असते आणि देहभाव जिवंत असतो. मग हृदयात क्लेश असतात, हृदयात क्लेश उत्पन्न करणारं जे अंतःकरण वेदाला स्वीकारत आणि देहामध्ये रमत, ते अंतःकरण बेकार जन्मत बेकार मरत. कारण ते जगामध्ये घुरत वासनेच्या रूपानं. त्याला वासनात्मक देह देतो भगवंत, त्याचं नाव वासनात्मक देह, लिंग देह. त्याच्यामध्ये मन बुद्धी सूक्ष्म असतात आणि वायूचं मन असतं. वायू म्हणजे मन, मना वायूचं मन झालेलं आहे. वायू रूपाचा देह असतो, अग्नी तत्व असतं, चमचम करतं, ते बुद्धी अग्नीची आहे ना, म्हणून ते तेज असतं आणि वायू असतं. ते मृतदेह जी पितृदोष असतो कुंडलीतला, कालसर्प पितृदोष, जन्मांतर त्या पिढीमध्ये कुणी फास घेतला, आत्महत्या केली, कुणी अकांत लवकर मेल, ज्याचे लेकर बाळ घरात सोडून गेला, अचानक मृत्यू आला,
तो देह खाली होतो, त्या देहाला गती लागत नाही, तो तुम्हाला सुख लागू देत नाही, तुमचे कार्य होत नाही, लक्ष्मी थांबत नाही, घरात शांतता राहत नाही. तर लाकूड बनत नाही. नाही नाही, खरंच आहे, नाशच होतो. हो जातो कस का कुठं जातो? हो माऊली, जातो म्हणलं की पुन्हा येतो तो. जातो नाही, शब्द जपून वापरायची प्रेरणा. इथं व्यासपीठात जमतच जळल्यानंतर राख होती, तसं लिंग देहाचे राख होती, मन पाक होत, आत्मज्ञान सहज येत आणि मी ब्रह्मा ही अनुभूती येते आणि जडाची स्थिती संपून जाते. हे ब्रह्मज्ञानाची पद्धती. हे वाचा, हे ऐका, नाताची पूजन, तोंडाची पूजन, कशाची पूजन, ग्रंथाच्या पूजेला पैसे घरात काय रे, ढोर बाजार नुसता. पूजा कर ना, ब्रह्मज्ञानाची कर ना, वेदाची पूजा कर, श्लोकाला चित्ता धर, गोळीचा रसपान कर आणि अज्ञानाला बाधित कर. दिसणार दृश्य त्याचा आविष्कार बने नकार आणि मग तोंड उघड, त्याच्या पुढे बसले रामी. अशा महात्म्याचे चिंतन आमच्या बुद्धीत. तटरम बटरम तुम्हाला आहे, 50 लिंक, 50 मंदिर, 10 मठ, 17 महाराज, 18 ग्रंथ, मयाशा पयाशांत. काय पाहावं बुद्धीने, कुणाला पाहावं? भ्रमजन्य पदार्थ अविद्येपासून उत्पन्न झालेले खोटे पदार्थ दुःख देतात. आणि खोट्या पदार्थात राहायचं, खोट्या पदार्थाशी जगायचं, खोट्यासाठी रडायचं, खोट्याला माझं म्हणायचं, खोट्याला संपवायचं, खोट्याचा नाश करायचा, आत्मपरीक्षण करायचं, वेदाचं ग्रहण करायचं आणि श्लोकाचं भावार्थ मनात घ्यायचा. मनातलं अज्ञान नष्ट होतं. असं करून तर बघा. ते जयाला मुलं टाकू नको, पागल पोटी टाकलं तिला. हो, अध्ययनाचा पत्ता नाही, ग्रंथातलं ज्ञान नाही, ओवीचा अनुवाद नाही, वेदाची ओळख नाही, श्लोकाचा भावार्थ नाही, देहभाव टाकता येत नाही. कशाला जगते ग तू? केलं काय परमार्थ?